नमस्कार, नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण करतोय गव्हाची खीर। गव्हाची खीर करण्यासाठी हे मी लोकवण गहू घेतलेत आणि ते चांगले 2-3 पाण्याने धुवून ते एक 10 मिनिटे पाण्यात ठेवायचे आणि बाजूला काढून असं पाणी निथरून ते मिक्सरवरती चालू बंद अशा स्थितीमध्ये ते भरडून घ्यायचं आहे। मिक्सरचं झाकण उघडून मध्ये आधी बघायचं, जास्त पण बारीक करायचं नाही। आणि ते काढून घेतल्यानंतर फॅनच्या हवेला ते सुकू द्यायचं आहे आणि सुकल्यानंतर आपण ते त्याच्यातला जो चोथा असतो तो वेगळा होतो। सुपामध्ये किंवा ताटामध्ये असं त्याला पाकडून घ्यायचं आहे आणि ते असं स्वच्छ निघतंय बघा। आणि ते तुम्हाला जर लगेच खीर करायची असेल तर तुम्ही कुकरला लावू शकता, 8-9 शिट्ट्या काढू शकता। पण तुम्हाला जर वेळाने खीर करायची असेल तर ते 4 ते 5 तास तुम्ही ते भिजवून असं ठेवू शकता आणि नंतर खीर करू शकता। एवढी चविष्ट खीर होते, काय सांगू। ही बघा किती छान खीर झाली आणि आता आपली खीर शिजत आलेली आहे। त्याच्या अगोदर त्याच्यात मी ओल्या नारळाचे काप पण टाकलेले आहेत थोडेसे। त्याच्यामध्ये आता भाजून खसखस टाकायचे आहे, वेलची पूड, जायफळ हे पण मी त्याच्यात आता टाकते आहे। आणि तुम्हाला जर आवडत असेल तर खारकेचे पण काप तुम्ही टाका, खूप चांगली चव येते। आणि पूर्ण शिजत आल्यानंतर शेवटी वरून 1 चमचा तूप टाकून बघा आणि ते झाकून ठेवा आणि नंतर खाऊन बघा किती मस्त खीर लागते। अशी गव्हाची खीर घरच्या घरी तुम्ही नक्की करून बघा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।